नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निर्भीड नसल्याचा आरोप केला होता। त्यांनी विविध वृत्तपत्रात या विषयाचा लेखच लिहिला। त्यात महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होण्याची भीती व्यक्त केली होती। त्यांनी लेख लिहिला होता, त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलाय। त्यांनी पुराव्यांसह सर्व आरोप खोडून काढले। ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधीचे लेख आले त्यात 3 वृत्तपत्रात फडणवीसांचेही लेख छापून आले आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्न त्याग करणार आहेत। मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून या आंदोलनाची सुरुवात होईल। आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही। चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला बावनदीजवळ भीषण अपघात झालाय। सीएनजी गॅसने भरलेल्या ट्रॅक्टरने पाठीमागून बसला जोरदार धडक दिली। या अपघातात ट्रॅव्हल्स बस सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळली। यात 25हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली। अपघातानंतर सीएनजी गॅसची गळती होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनातील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच दरमहा 1,500 रुपयांचा लाभ पोहोचेल। 3 जून रोजी सीबीडीटीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम 138 अंतर्गत आयटी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा केला जातोय। शिवसेना उपाठा नेते संजय राऊत रोखठोकपणे ही भूमिका मांडत आहेत। त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्ष दुजोरा दिला जात आहे। या घटनांचा पार्श्वभूमीवर मातोश्रीवर रविवारी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते दाखल झाले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना गती आली आहे। उद्धव ठाकरे यांनी युतीविषयी आता संदेश नाही तर थेट बातमी देणार असल्याचे म्हटले आहे। तर आता राष्ट्रवादीतील 2 गटांच्या एकत्रीकरणाविषयीची चर्चा वेगाने पुढे आली आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी मोठा दावा केला आहे। त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने हायजॅक केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लेखावर अशी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही पूर्वीपासूनच हे सांगत होतो असे ते म्हणाले। लाडकी बहीण योजनेच्या आडून भाजपाने त्यांचे चांगलं भलं केल्याचा आरोप राऊतांनी पत्र परिषदेत केला। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख वाचला नाही, पण राहुल गांधी यांचा लेख वाचल्याचे राऊत म्हणाले आहेत। मिठी नदी गाड व्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीने समन्स बजावले आहे। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे। डिनो मोरियासह 8 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे। मुंबई, कोची, त्रिशूर येथे 18 ठिकाणी छापे, रोकड, बँक खाती, डीमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओत मद्याच्या नशेत एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे। या संदर्भात संबंधित व्यक्तीने तक्रार केल्यावर गोंदिया पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तसेच मद्यपान करून मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित केले आहे। सिंधुदुर्ग पोलीस दलाने भारत सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करत गेल्या 15 दिवसात हरवलेले 54 मोबाईल ट्रेस करून त्यांचा मूळ मालकांना परत केले आहे। या यशामुळे मोबाईल गमावलेल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। सिलिका मायनिंग लॉबीने कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसराची अवस्था गाझीपट्टीसारखी केली असून शेती, बागायती आणि नद्या प्रदूषित होत आहेत। ही भयावह स्थिती लक्षात घेता या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे। तसेच मायनिंग मुक्त सिंधुदुर्ग यासाठी आमचा लढा असेल अशी माहिती पर्यावरणवादी चळवळीतील तज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत दिली।
99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान तब्बल 32 वर्षानंतर यंदा साताऱ्याला मिळाला आहे. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला ही संधी मिळाली आहे. टॉईंग व्हॅन कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्यांच्या निश्चितच तक्रार आहेत. त्यामुळेच नव्या टॉईंग यंत्रणेत प्रशासनाने ठाणे वाहतूक शाखेच्या माध्यमातून आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याबाबत पारदर्शी धोरण राबवून टॉईंग व्हॅन रस्त्यावर धावणार असून येत्या 8 दिवसात या व्हॅनवरील मेगाफोन मधून उद्घोषणा करण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमांमधून नागरिकांमध्ये या प्रश्नाची जनजागृती केल्यानंतरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला सीएनजी गॅसने भरलेला टँकर चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने एक गंभीर अपघात झाला आहे. महामार्गावर बावनदी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात ट्रॅव्हल्स सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळली असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जवळा बाजाराच्या बळीराम सावंत याचे पैशाच्या व्यवहारातून धारूर तालुक्यातील एका महिलेसह दोघांनी अपहरण केले होते. ते बळीराम सावंत या व्यक्तीला घेऊन एका कारमधून धारूरकडे जात असताना तेलगाव येथे दिंद्रूड पोलिसांच्या पथकाने सदर कार स्थानिक नागरिकांच्या मदतीने थांबवत बळीराम सावंत याची सुटका केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र बनले आहे. या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळतो, परंतु अनेक बनावट आधार कार्ड सुद्धा तयार झाले आहेत. आता हे बनावट आधार कार्ड शोधण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. रेल्वे मंत्रालयाने या संदर्भातील निर्देश जारी केले आहे. तिकीट तपासनीस आधार ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बनावट आधार कार्ड शोधणार आहे. एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर चिमुकलीवर बलात्कार झाल्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुली खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. उत्तर पूर्व दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जम्मू काश्मीर येथे पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल 26 जणांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यात लेफ्टनंट विनल नारवाल यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता शहीद लेफ्टनंट विनल नारवाल यांच्या पत्नी एआयच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल करणाऱ्या 2 सायबर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर करून एका शहीद नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो YouTube चॅनलवर अपलोड केल्याचा आरोप आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढलाय. मणिपूर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवारण्याची चिन्ह दिसत नाही. राज्यातील 5 जिल्हे इम्फाल पश्चिम, इम्फाल पूर्व, थौबल, विष्णुपूर आणि ककचिंग मध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा 5 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. मैतई समाजाचे नेते आरामबाई तेंगगोल यांच्या अटकेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अनेक ठिकाणी तीव्र प्रदर्शन केलं. नीट 2025चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. यावेळी टॉपर्सच्या नावांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. पण गेल्या वर्षी नीटमध्ये एक रंजक यशोगाथा समोर आली, जिथे एकाच कुटुंबातील 3 मुले नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले. लोक आता या कुटुंबाला डॉक्टर फॅमिली म्हणून लागले आहेत. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असून ही यशोगाथा भोलाराम त्यागी यांच्या कुटुंबाची आहे. कोलंबियामध्ये 2026 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. मिगुएल उरिबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे सदस्य आहेत. या निवडणुकीत ते राष्ट्रपती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने ते बोगोटामध्ये एका सभेला संबोधित करत होते. दरम्यान त्यांच्यावर मागून गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक मीडियानुसार मिगुएल यांना 3 गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या एका विधेयकावर एलन मस्क यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद सुरू झालाय. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला गेला की दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती तथा टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे सूत्रे हाती घेतल्यानंतर एलन हे देखील त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. मात्र नुकतंच काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघांमधील मतभेद वाढले आणि आता या दोघांमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्न सराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागली आहे. अशातच आज 8 जून 2025 रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जून 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 23 जून 2025 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावा. अभिनेता आमिर खान त्याच्या सितारे जमीन पर या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच अभिनेत्याने एका मुलाखतीमधून त्याची आई झीनत खान सितारे जमीन पर मध्ये झळकणार असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्याने बुधवारी 3 जून रोजी मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. अभिनेत्याची आई व बहीण निखत खान सितारे जमीन पर मध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. हिनाने नुकतेच तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या काही दिवसांनी हिना खान कामावर परतली आहे. आता हिना खानने लग्नानंतरची पहिली ईद साजरी केली, ज्याची एक झलक हिनाने सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवली आहे. कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कमल हसन यांनी दक्षिणेमधील हिंदीच्या सक्तीबद्दल मत मांडले आहे. ठग लाईफ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी यावरील त्यांचं मत स्पष्ट केलंय. ते म्हणाले, आम्ही हिंदी शिकू, पण हिंदीचा आमच्यावर सक्ती करू नका, हिंदी आमच्यावर लादू नका, कारण हे शिक्षण आहे आणि आपण शिक्षणाचा सर्वात सोपा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नका. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद खान आफ्रिदीबाबत एक धक्कादायक दावा केला जातोय. पाकिस्तानी न्यूज मीडियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सांगितले जात आहे की पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे निधन झाले आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसलाय, कारण शाहिद आफ्रिदी गेल्या काही दिवसांत खूप जास्त सक्रिय असल्याचे दिसत होते. इतकेच नव्हे तर नेहमीप्रमाणे त्याची वादग्रस्त वक्तव्यही ऐकायला मिळाली होती. मग त्याच्या मृत्यूबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे? टीम इंडिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा दमदार फिनिशर रिंकू सिंग आज म्हणजेच 8 जून रोजी साखरपुडा करत आहे. तो समाजवादी पार्टीच्या युवा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा करत आहे. हा कार्यक्रम लखनौ येथील 5 स्टार हॉटेल सेंट्रम मध्ये आयोजित करण्यात आला आहे. खास पाहुणे आणि कुटुंबासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.